मी माझ्या फेसवर हे डॉटेड काय केलंय, माझा असा फेस बघून डुगू पण घाबरली आणि तुम्ही पण विचार करत असाल की काय केलंय हे. मी यूज केलेलं फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट अगोदर मी माझ्या फेसवर काहीच अप्लाय केलं नव्हतं. आता मी माझ्या फेसच्या हाफ साईडला फेसेस कॅनडाची रोज गोल्ड स्ट्रोब क्रीम यूज केली आहे. यामध्ये शिया बटर आणि हायलोरॉनिक ऍसिड आहे आणि तुम्ही डिफरंट बघू शकता की या साईडला किती सेटल ग्लो आलेला आहे आणि ही नॉर्मल साईड आहे आणि याच्यामुळे फेसवर एकदम इन्स्टंट ग्लो येतो. मग मी त्यानंतर अप्लाय केलं फेसेस कॅनडाचं हायड्रा मॅट फाउंडेशन आणि हे फाउंडेशन थोडं जास्तच लागलं गेलं माझ्याकडून. त्यानंतर अप्लाय केलं फेसेस कॅनडाचं कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक. याचा शेड होता कोकोआ क्रश. खूप पिगमेंटेड आहे, स्मूथ आहे, त्यामुळे मी ब्लश आणि आय शॅडोज म्हणून पण यूज केलेलं. आणि हे बेस्ट पार्ट म्हणजे ट्रान्सफर प्रूफ आहे आणि ज्याला कोणाला माझ्यासारखा जास्त हेवी मेकअप आवडत नसेल त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट बेस्ट आहे. आणि तुम्ही पाहू शकता फक्त 3 प्रोडक्टने मेकअप पूर्ण रेडी झालेला आणि अशा गरमीमध्ये फेसवर घाम सुद्धा आला नव्हता. त्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर डुगूच्या बाबांनी आणली होती पाणीपुरी. मग पोटभर अशी पाणीपुरी खाल्ली आणि जेवण तसंच राहिलं आणि रात्रीपर्यंत माझा मेकअप आहे तसंच होता. शेवटी मला क्लिन्झिंगने फेस क्लीन करावं लागलं आणि नाईट स्किन केअर केलं. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर लिंक म्हणून मेसेज करा, मी याची लिंक पाठवते.